नमस्कार, मी तन्मय केतकर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेविषयी थोडक्यात माहिती घेतली। वार्षिक सर्वसाधारण सभा ही वार्षिक गोष्ट असते। त्यात गेल्या वर्षीचा आढावा आणि येणाऱ्या वर्षाचं नियोजन किंवा येणाऱ्या वर्षाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जातात। मात्र काही वेळा अशी परिस्थिती उद्भवते की त्यावर तत्काळ सर्व सदस्यांचा निर्णय घेणं हे आवश्यक असतं आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याकरता पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची वाट बघणं हे तितकंसं योग्य ठरत नाही। मग ह्याच्यावर उपाय म्हणून विशेष सर्वसाधारण सभेची तरतूद आपल्या कायद्या आणि नियमांमध्ये करण्यात आलेली आहे। जेव्हा दोन वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधल्या काळात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय सार्वमताने घ्यायचा असेल तर त्याच्याकरता अशी विशेष सर्वसाधारण सभा बोलवता येऊ शकते। ही विशेष सर्वसाधारण सभा ही सुद्धा सर्व सदस्यांकरता खुली असते। आता ही विशेष सर्वसाधारण सभा किंवा EOGM कोण बोलवू शकतं? तर एक म्हणजे चेअरमन अशी सभा बोलवू शकतो, म्हणजे आपल्या सोसायटीचा अध्यक्ष, किंवा जर उपस्थित मेंबरपैकी किंवा सोसायटीच्या सदस्यांपैकी 1/5 लोकांनी मागणी केली तरी त्या अध्यक्षाला अशी सभा बोलवायला लागते, किंवा सोसायटी निबंधक सुद्धा अशी सभा बोलवायला आदेश करू शकतो। आता सर्वसाधारण सभेमध्ये जे विषय ठरलेले असतात, म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये कुठले निर्णय घेतात याचा एक साचा आहे। सर्वसाधारणतः त्याच्या बाहेर त्याचे विषय जात नाही, मात्र त्या विषयांव्यतिरिक्त उपस्थित झालेल्या विषयांकरता ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात येते। त्यामुळे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये कुठले विषय चर्चिले जावे यावर तसा काही ठाशीव किंवा विशिष्ट असा नियम किंवा कायदेशीर तरतूद नाहीये। विशेष सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला जाणाऱ्या विषयांपैकी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे ज्या विषयांकरता किंवा ज्या विषयांच्या चर्चेकरता किंवा निर्णयाकरता अशी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली आहे त्या विषयांव्यतिरिक्त इतर कोणतेही विषय या सभेमध्ये चर्चिले जाऊ शकत नाहीत किंवा त्याच्यावर निर्णय घेतला जाऊ शकत नाही। म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या सोसायटीने पार्किंगच्या मुद्द्यावर एक EOGM किंवा विशेष सभा बोलवली असेल तर त्या सभेमध्ये फक्त आणि फक्त पार्किंगचाच मुद्दा चर्चेला जाऊ शकतो किंवा त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो। त्या सभेमध्ये इतर कोणतेही विषय उपस्थित करता येत नाही। सर्वसाधारण सभा किंवा सर्वसाधारण सभेची नोटीस ही प्रत्येक सदस्याला 14 दिवस आधी द्यायला लागते, मात्र ही विशेष सर्वसाधारण सभा असेल तर त्याच्याकरता 5 दिवसाची नोटीस देऊन पुरते। विशेष सर्वसाधारण सभेमधला निर्णय देखील सार्वमताने म्हणजे मतदानानेच होतो आणि जर दोन्ही बाजूला समसमान मतं विभागली गेली तर मग अध्यक्षांना एक कास्टिंग वोट किंवा निर्णायक मत द्यायचा अधिकार असतो। विशेष सर्वसाधारण सभा हे सर्वसामान्यतः होणारी गोष्ट नाही। कुठल्या सोसायटीपुढे किंवा संस्थेपुढे एखादा नवीन विषय आला ज्याच्यावर तातडीनं निर्णय करणं आवश्यक आहे तर त्याच कारणाकरता अशी विशेष सर्वसाधारण सभा बोलवतात। आज आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विशेष सर्वसाधारण सभेविषयी थोडक्यात माहिती पाहिली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।